जाते बघ सगळं ते. तर माझी सगळी धावपळ कान फिल्म फेस्टिवलला जाण्यासाठी चालू होती आणि ज्या दिवशी मला रात्री निघायचं होतं त्या दिवशी सकाळी वहिनीने मला छान ओवाळलं, किट्टू बिट्टूने छान ओवाळलं आणि त्यांनी मला एक सरप्राईज पण दिलं. मम्मी सगळं मम्मीने केलेलं असतं. टेबल फिरव आणि तिला जास्त नको. बस आता एकदा परत करूया म्हणजे 4 होतील. 3 वेळा नको पकड. मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू. जा तुम्ही आता काय केलंय ते द्या. अरे काय की केलंय तेच करत होती की कामाची. कालपासून बनवतोय आम्ही. आज उद्या आहे चालू. ते पण त्या बास्केटवर तिकडच्या तिकडे नीट पकड. हे घे आरती ठेव. दोघांनी लिहिलंय. चला बाय बाय. ऑल द बेस्ट करा तिला. बघ कसं मस्त लिहिलंय. फ्लावर पडला बघ आता. कुठे पडला ते चिकटू तो कुठे होता तो ह्याच्यात होता. मध्ये होता. मुन्ना आता करते ती. हे खूप मस्त रे. काय हे केलंय ह्यांनी हे बघ. चलो बॅग पॅकिंग चालू. काय सिनेमॅटिक घेतोयस. हा घेऊन चाललेस हे आयपॅड. ब्लॉग अपलोड करायला लागता बाबा. आयपॅड वरून करा ना. आयपॅड वरूनच करेन आता. बघते होतात तर हे कसं ठेवून मी याच्यामध्ये सगळं दाखवतो मी काय झालंय ते. बाहेर कशी आलीस मग? अरे काय माहिती त्यांना विचारलं पाहिजे. एवढं सगळं सामान घेतलं ते एक काढायला ते विसरले. निघालं ना. शूजच घालता येत नाहीत मला. बाकी सगळं येतात. थांब सॉक्स मी नाही मी चावी दिली. तर मंडळी थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की मी चालले कॅन फिल्म फेस्टिवलला आणि अभिजात मराठीसोबत मी चालले. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे मला तिथे जाण्याचा चान्स मिळतो आहे. तर पुढचे सगळे ब्लॉग्स आहेत त्याच्या रिलेटेडच येतील. एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायला मला खूप भीती वाटते. पण मी करू शकते असं कुणाचं म्हणणं आहे की ते होईल. सगळं नीट होईल. शांत राहा, मस्त जा आणि छान करून ये. बघूया आता हा प्रवास कसा होतोय. आणि मी आज बॅग पॅक केली आहे. बाकी सगळं आउटफिट वगैरे तर आधी रेडी झालं होतं. केतकीने सगळ्या अरेंजमेंट केल्या होत्या. पण माझं बाकीचं सगळं शॉपिंग बाकी होतं तर ते सगळं करायचं आहे. त्याच्यानंतर अजून घराचं इंटेरियर तर आमचं राहिलं. मी फक्त घर घेतलं आहे. बघूया आता काय होतंय. असा का चेहरा पडलाय तुझा. मग आता काय करूया डॉक्टरकडे. मग नेलच जातलच. खेळात जाशील आणि जिमला जाशील. तुला काय वाटतं 2 शब्द माझ्याबद्दल. प्राऊड ऑफ यू. देव बंद पुढात. चलो काय म्हणालास. पण आता मी तुझ्या पाठीशी राहिले. तू पुढेशी का चालतोयस. अरे हे होतात ना नेल्स मध्ये अडकत. हे पिवळं इथून पिवळं होऊन नेल्स मध्ये अडकत नाही. हे वरून पिवळं होतं. हे जे हे पिवळं होऊ नये म्हणून मी गेले 4 दिवस मला जेवल्यासारखंच वाटत नाहीये. कॅल्शियम वाले तिचे खोटे ऍक्रेलिक वाले जेल पॉलिश वाले त्यामुळे त्याला माझे नेल्स खरे आहेत. त्याच्यावरती फक्त जेल पॉलिश लावले. जेल पॉलिशच पिवळं होतं. हा आणि ते पिवळं होतं. पिवळं नाही होत.
अतिच पिवळा हळदीचं खाल्लं तर होतं. आमचे एक आहे, आमचे बघ कष्टाचे हाताचे. दाखवत जाऊ ना. हाताचे. नको माझ्या हात नको. मला माहिती. कष्टाचे आहेत ते. माझ्या बायकोचे कष्ट बघशील तर अरे हा खरे. अरे काल झोपलेच नाही दादा. किती जबरदस्ती करून झोप तरी झोपली नाही काल. कुठे काल करत काय होती, रील स्क्रोल करत होती. कष्ट कष्ट. काय हे जाम बोलायला लागलं हं, एवढं- अंकिता. एवढं तुझ्या जाम नादाला बोलायला लागून, तू चापटं नको ये. बोलूस. ताई रील स्क्रोल करत होते, तुला एवढं झोप सांगून आईस पॅक लावलंच ते. अरे काल कसले माझे डोळे झालेले सुजलेले. आईस पॅक बर्फ घेऊन आले. काळे बघ, काळे बर्फ कुठे घेऊन मग त्या आईस पॅक आता नाही आणलेला मेडिकल मधून. बघवत आईस नव्हती घरी आहे. अगदी अगदी इथे पूर्ण- पूर्ण सुकल्यासारखी काळे डोळे झालेले. बघवत नव्हते तिच्याकडे. काकडी वगैरे कापून दिलेली. काकडी लावली डोळ्याला, किती काय काय काल आईस पॅक केलंय. लावलाच नाही ना खरं तो लावलेला लावला थोडा हो. पण तो आता खूपच कडक झाला. ब्राऊनला ब्लॅक करते. लास्ट मुमेंट. आणि मला चेतन सरबरीत बोलला का? चेतन तिला आता डब्ल्यू म्हटलं तरी हो म्हणते बघ ना. डब्ल्यू काय मला बोलतोय. मला वाटतं. काय म्हणतोस चेतन, बोल. अरे हा कळलं बाबा, मी सरबरीत आहे. चल पुढे बोल. बोल आता. अरे तुझी टेप अडकली. टेप अडकली का? काय सगळे अद्योत आहे, सौरभ आहे, दादा आहे तुझा. टेम्पो घेऊन मला सोडायला चालले. थांब, लालबागला एक पार्सल पिक करायचंय अजून. कुठे 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 ती बघ, आले 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 आले. चल सिग्नल सुटला, चल 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 तर पुढे पुढे ये. धाव तिला. चला. ठीक आहे. आता मध्ये मी साईडला बसणार. सरक. मी नाही मध्ये बसणार, मी साईडला बसणार. चल चल तिला अच्छा सॉरी चुकून लागला. बस. बसू. अरे बाबा. आई. सरक रे. अरे जागाच कुठे आता. आणि फायनली सगळी धावपळ करून मी एअरपोर्टला पोहोचले. ऋतुजा, प्राजक्ता, सौरभ, अद्योत आणि कुणाल सगळेच मला बाय बोलण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि आता लवकरच माझा हा प्रवास सुरू होतोय. मजा कर. मजा. बाय. बस मात्र. झोप पूर्ण कर. आणि पाणी पित राहा. आणि या प्रवासात माझ्यासोबत अशोक सराफ सर, निवेदिता मॅम, जयंती, त्यानंतर प्राजक्ता माई, केदार जोशी, सिद्धार्थ सराफ असे बरेच जण आहेत. आणि हा प्रवास आम्ही पूर्ण रात्रभराचा प्रवास मी झोपा काढल्यात, त्याच्यामुळे फार काही मी व्लॉग करण्याच्या विचारातच नव्हते. आणि तिथे जाऊन एवढी गडबड होती की ते सगळं काय व्लॉगिंग करायचं, काय बोलायचं, एकटीने हे सगळं कसं करू, मॅनेज कसं होणार, या सगळ्या गडबडीमध्ये फार तर काही मी ब्लॉगिंग केलं नाही. पण जेवढं काही तुम्हाला दाखवता येईल की आम्ही कसे पोचलो, कसं ट्रॅव्हल केलं, तर हे असं आम्ही पोचलो. मला स्वतःला विश्वास बसत नाही आहे की मी आले आहे युरोपमध्ये. असं आता खरं तर मी कुणाला मिस करते, कारण आम्ही गेल्या वर्षी आलो होतो युरोपमध्ये, तेव्हा खूप धमाल करत होतो मस्त रोडवरनं. आता जेव्हा मी आले तेव्हाच मला त्याची आठवण यायला लागली. आणि मस्त वाटतं आहे. पण महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचं आहे, आपल्या मराठी भाषेला रिप्रेझेंट करायचं आहे, कोकणला रिप्रेझेंट करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं थोडंसं दडपण पण आहे. पण अशा बऱ्याच गोष्टी ज्याची मला नेहमी भीती वाटायची त्या मी करायचे. त्यामुळे आता मला माहीत नाही की काय होणार आहे, पण मला एवढं माहिती आहे की ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पार पाडायची आहे. आणि अभिजात मराठी OTT प्लॅटफॉर्म जो आहे त्याच्यामुळे आज आम्हाला इथे येण्याची जी संधी मिळाली आहे महाराष्ट्र शासनाकडनं, मराठी विभागाकडनं,
त्यासाठी खरंच मी खूप ग्रेटफुल आहे आणि त्यामुळे त्या संधीचं चांगलंच काहीतरी करणं ही माझी जबाबदारी. माझ्या आउटफिटबद्दल सगळेच जण मला मेसेज करायला लागलेत की कसं आहे काय आणि काय सांगू ते सगळं त्या कान्सचं हे झाल्यानंतरच मी सांगेन की कसं काय आम्ही केलं, सगळं मॅनेज केलं. आणि तुम्हाला कसं वाटतं आहे ते मला नक्की सांगा. आणि मला तर खूप दडपण आलं बाबा, काय बोलू. एकतर इथे आल्यानंतर खायचे प्यायचे वांदेच असतात. तर आता इथे आम्ही जे आलो आहे त्याच्यामध्ये अशोक सराफ सर आहेत, निवेदिता मॅम आहेत, प्राजक्ता माई आहेत, त्याच्यानंतर मी आहे, केदार जोशी आहेत, जयंती वागदरे आहे, सिद्धार्थ सराफ आहे. असे आम्ही सगळेजणं हे रेड कार्पेटवरती असणार आहोत. आता बघूया काय होत आहे बाबा. You're getting good light. By the way, हम लोग को गंदा लाइट मिला. Getting that गुड मॉर्निंग गाईज. हा मला माहिती आहे खूप नंतरचा दिवस आहे, तिसरा दिवस आहे आज, पण मी ब्लॉगिंग विसरले होते, मला वेळ नव्हता, पण आता करते. आले मी फायनली. तिथे गेल्यानंतर आमचा पूर्ण वेळ हा आज काय इव्हेंट आहे, आज काय करायचं आहे, आज काय कपडे रेडी व्हा, हे करा, या सगळ्यामध्येच जात होता आणि त्यामुळे मोबाईल हातात घ्यायला सुद्धा वेळ नव्हता. पण सकाळी असं छान वॉक करून, छान समुद्रकिनारी थोडासा वेळ घालून आमचा दिवसाची सुरुवात अशी होत होती. तीच सुरुवात तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवते. लगेच बसलाय. आम्ही जे सगळे मराठी कलाकार इथपर्यंत पोहोचलो होतो ते अभिजात मराठी OTT ॲप लॉन्चसाठी पोहोचलो होतो. तर तिथे जाऊन ते अभिजात मराठीला प्रमोट करणं हेच आमचं काम होतं. भारत पॅव्हेलियनमध्ये जाऊनसुद्धा आम्ही त्या ॲपचं लॉन्च केलं, लोकांना त्याबद्दल सांगितलं. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की मी अशोक सराफ सर आणि निवेदिता मॅम यांच्यासोबत मला वेळ घालवायला मिळाला, त्याच्यामुळे ते मला खूप भारी वाटलं. बरेच चांगले चांगले लोक तिथे भेटले, बरेच मोठे दिग्गज प्रोड्युसर, डिरेक्टर्स सगळ्यांना भेटता आलं आणि खूप छान अनुभव होता हा. आता माझा कान फेस्टिवलचा लुक तर तुम्ही बघितला असेल, त्याचा पण काही मी व्लॉग केला नाही, पण तो लुक तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं मला वाटतं असं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला निघायचं होतं, आम्ही जवळपास 4-5 दिवस तिथे होतो. त्यानंतर निघण्याच्या दिवशी आम्ही महाराष्ट्र बूथला व्हिजिट केली आणि आत्ता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जेव्हा मी मुंबईत पोहोचले त्यानंतर कुणालने आणि ऋतुजा, प्राजक्ता, सौरभ सगळ्यांनी माझं मस्त असं स्वागत केलं आणि आता फायनली मी इथे आलेले आहे, त्यामुळे आता व्लॉग्स नक्कीच येतील. हॅलो बाबा, बॅक कॅमेरा ऑन करायचं. काय 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 बोला ना. तू गेलेस आणि सगळे प्रॉब्लेम चालू झाले किंवा कसले? आजारी पडलो, डॉक्टर कडे गेलो. स्विफ्ट पण आजारी आहे, स्विफ्ट आजारी आहे, शिफ्टला काय झालं? हे झालंय, पंक्चर झालंय. मी पण आता आजारी पडले, ब्रेक पॅडचा सिग्नल आलाय, सगळे आजारी पडलेत. बघितलं मी किती तुझ्या आयुष्यात माझा किती आहे तो. तुझ्या तर टेन्शन मध्येच आहे कधीपासून. माझं काय म्हणजे राजूला तर झोपच नाही. हो. झोपलंय? जागीच आहे बिचारी. चला काहीतरी झणझणीत खाऊया. जाम मला फ्लॅट सोडी खाऊन दे. कंटाळा आलाय. बाय. तिकडे नाही बोलवलंच काहीच? वेळच नाही. 3-4 दिवस काहीच टाकलं नाहीये. काय का कसं टाकणार, तिथे नेटवर्क पण बनव नीट ना. नाही. आणि घरी आल्या आल्या दीपाताईने माझं मस्त स्वागत केलं. वेलकम टू घर. अशीच मोठी हो, अशी